जून जुलैमध्ये खूप पाऊस पडायला सुरुवात झाल्यावर आपल्या मनात काळजी निर्माण होते की आता आपली मुलं शाळेत जाणार आहेत. मग एखाद्या मुलाला ताप आला असेल तर आपल्या मुलाला पण ते इन्फेक्शन होईल का? मग आता ह्याची मी इम्युनिटी कशी स्ट्रॉंग ठेवू की त्याला सतत सर्दी खोकला किंवा हे काही व्हायला नको. पण अहो सोपं आहे. त्याला रोज पाण्याचा काढा द्या. पाण्याचा काढा म्हणजे काय की 2 कप पाणी घ्या, आटवून 1 कप करा, म्हणजे ते पाणी हलकं होऊन अणुरेणूंपर्यंत पोचतं आणि सर्दी खोकला इत्यादींपासून आपण दूर राहतो. दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे मुगाचं कळण. बघा, मूग असतात, हिरवे मूग, हे पाण्यात भिजत घाला. त्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी 16 पट पाण्यामध्ये ते शिजवा. ते शिजवल्यावर त्याचं जे पाणी होतं ते गाळून घ्या. त्याला तूप जिऱ्याची फोडणी द्या, कोथिंबीर घाला. हे दीपन पाचन करणारं असं हे मुगाचं कळण आहे की जे हे आपल्या शरीरामध्ये वाढलेली उष्णता कमी करतं. म्हणजे ज्यांना ज्वर आहे, ज्यांना ताप आलाय, त्यांना आपण मुद्दाम घ्यायला सांगतो, पंचकर्मानंतर घ्यायला सांगतो. का? हे आपल्या शरीरातला स्वेद बाहेर काढतं. म्हणजे घाम येतो हे घेतल्यावर शरीराचं टेम्परेचर मेंटेन राहतं, पचनशक्ती उत्तम राहते आणि तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. सो पावसाळ्यात फिट राहायचंय, मग हे मुगाचं कळण आठवड्यातनं 2दा नक्की घ्या.